नाही, मॅटर पूर्ण जर बघायला गेलं तर माणसांची वेदना, भावना ह्या सर्व गोष्टी संपुष्टात आलेल्या आहेत. लोकांमध्ये पण लढण्याची जिद्द जवळजवळ संपलेली आहे. बिल्डर लोक जागा घेतात, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करतात, कोर्टात जातात, ऑर्डर आणतात आणि लोकांची घरं तोडतात. मी गेले अनेक दिवसापासून सरकारला आणि सरकारमधल्या मंत्र्यांना सांगतो, 1962चा डेटम लाईन जो आहे त्याला तुम्ही 2011पर्यंत करा. 2011चा ह्यासाठी सांगतो का महाराष्ट्र सरकारने कायदा केलं. महाराष्ट्र सरकारने 2011पर्यंत ज्या लोकांनी सरकारी जमिनीवरती घर बनवलं, 1000 फूटचा घर रेग्युलाइज करण्याचा कायदा बनवला. त्यात 500 फूट विनामूल्य आणि 500 फूट पैसे भरून. ज्यावेळी सरकारी जमिनीसाठी हा कायदा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटना संविधान हे म्हणतं आहे का तुम्ही एका देशात 2 कानून लागू शकत नाही, लागूही शकत नाही, लादूही शकत नाही, आणि म्हणून कानून एकच लागतो. तर प्रायव्हेट खाजगी जमिनीतल्या लोकांना पण हा कायदा का लागू होत नाही. मी आशिष शेलारजींना धन्यवाद देईन. त्यांनी 2दा बैठक लावली, आता तिसरी एक बैठक लावून त्याच्यात निर्णय करतो असं त्यांनी सांगितलं आहे. एकदा हे 2011 जो स्लमचा बाकी सर्व कानून आहे, कायदे आहेत, त्याप्रमाणे जर आपण लोकांनी केलं तर येणाऱ्या काळात हे सर्व धंदे बंद होऊन जाईल. हे सर्व धंदे बंद होऊन जाईल. मी सर्व वकिलांनाही सांगू इच्छितो, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही वाचत नाही का पेपर? सरकार कायदा बनवते, ते कायदा बाकीच्या लोकांना का लागू होत नाही? हे सर्व जे व्यवस्था आहे, न्यायालयापासून जे व्यवस्था आहे, वृत्तपत्र जगत, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, हे सर्वांना मदत करण्यासाठी आहे, लोकांना हैराण करण्यासाठी नाही. आणि न्यायालयाने सुद्धा निर्णय देत असताना मी न्यायालयाचा खूप सन्मान करतो. त्या लोकांनी बारकाईने ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष देत असतात, परंतु कधीकधी एकदम कायद्याचा काटेकोर पालन होतं, म्हणून अशा प्रकारचं सर्व हे प्रॉब्लेम उभे होतात. ह्या बिल्डरचा जर SIT नेमून चौकशी केली तर ह्या बिल्डरला जेलमध्ये जावं लागेल. अशा प्रकारचा हा कृत्य आहे. तुम्ही बाउन्सरला आणता, रात्री जाऊन तोडता. पोलिसांना कायदा आहे की नाही? कसे पोलीस लोक संरक्षण देतात 6च्या नंतर? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून राजकीय लोक पण म्हणतात सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे, हायकोर्टचा ऑर्डर आहे, आम्ही काही करू शकत नाही. का काही करू शकत नाही? वेलिंग्टनसाठीच पण हायकोर्ट सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आला ना, मी केलं ना, परंतु मी झोकून दिला स्वतःला. मला पकडून जेलमध्ये टाकलं तरी चालेल, परंतु लोकांसाठी मी लढणार आणि लोकांसाठी मी न्याय देणार.